न्यायबोधिनी तर्कसंग्रह. विचार चालू आहे कर्माचा. बरोबर जी. पदार्थ किती आहेत? 7. कोण कोण? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. बरोबर. पैकी किती पदार्थांचं विवेचन आतापर्यंत झालं? 2. कोण कोण? द्रव्य आणि गुण. तिसरा पदार्थ कोण? कर्म. त्या कर्माचा विचार आता चालू झाला आहे. ठीक आहे जी. चला. चलनात्मकम. मूळमध्ये चलनात्मकम कर्म. चलनात्मकम कर्म. ऊर्ध्वदेश संयोग हेतु उत्क्षेपणम. ऊर्ध्वदेश संयोग हेतु उत्क्षेपणम. अधोदेश संयोग हेतु अपक्षेपणम. अधोदेश संयोग हेतु अपक्षेपणम. झालं जी. शरीर सन्निकृष्ट संयोग हेतु आकुंचनम. शरीर विप्रकृष्ट संयोग हेतु प्रसारणम. अन्यत् सर्वम गमनम. ठीक आहे जी. चला जी. चलनात्मकम कर्म. कर्माचं लक्षण केलं. चलनात्मक. चलन स्वरूप जे आहे ना त्याला म्हणायचं कर्म. कर्म करत असताना मनुष्य स्थिर राहू शकत नाही. कळलं की नाही? कोणतंही कर्म असू द्या, आहे की नाही, स्थिर राहत नाही आहे. बसलेला जरी असला पण पाहतोय डोळ्याने, तर पाहणं हे सुद्धा काय कर्मच आहे. त्याच्यासाठी सुद्धा डोळ्याची उघडझाप करावीच. स्थिर आहे का? नाहीये. चलनात्मकम ते 5 प्रकारचं आहे. कोण कोण? उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन. ठीक. उत्क्षेपण म्हणजे काय? सरळ ऊर्ध्वदेश संयोग हेतु उत्क्षेपणम. चेंडू घेतला, वरच्या बाजूला फेकला, तर ऊर्ध्व देशात संयोग झाला की नाही? तर ऊर्ध्व देशाबरोबर वरच्या देशाबरोबर संयोग होण्याकरिता कारणीभूत जे कर्म त्याला म्हणायचं काय? उत्क्षेपण. तसंच अधोदेश संयोग हेतू अपक्षेपणम. विहिरीत उडी मारली, कर्मच झालं, पण कोणता? अपक्षेपण. का बरं? अधोदेशाबरोबर संयोगाला ते काय आहे? कारण आहे. कळलं? चला. अधोदेश संयोग हेतू अपक्षेपण. ठीक. शरीर सन्निकृष्ट संयोग हेतु आकुंचनम. बरोबर. शरीराशी है की नाही सन्निकृष्ट संयोगाला जे कारण आहे त्याला म्हणायचं काय? आकुंचन. है की नाही? हात पाय असा आखडून खोडून मोडून झोपला, काय केलं? आकुंचन केलं आहे. है की नाही? छिद्र जर छोटा असेल, साप जर जाड असेल, त्याला मध्ये जायचं असेल तर तो काय करतो? शरीराचं आकुंचन करतो. कोणतं कर्म आहे ते? आकुंचन. ठीक आहे ना? खूप अशा वस्तू पसरलेल्या आहेत, आहे की नाही? त्या कोपऱ्यात गुलाबजामू आहे, ह्या कोपऱ्यामध्ये आलूची भाजी आहे, तिकडं बटाटा वडा आहे, आणि लांब लांब ठेवलंय, हात पुरत नाही. मग काय करतो मनुष्य? सारं ताटात जवळ आणतो. काय केलं? कर्म केलं. कोणतं कर्म? आकुंचन. कारण शरीराच्या सन्निकृष्ट होण्याकरिता काय येतो? संयोग आहे. चला. शरीर सन्निकृष्ट, शरीराच्या जवळ आणण्याकरिता किंवा शरीराशी संयोग जो होतो आहे त्याला म्हणायचं काय? आकुंचन. शरीर सन्निकृष्ट संयोग हेतू आकुंचन. लागलं जी. पुढे काय? शरीर विप्रकृष्ट, शरीरापासून दूर देशाशी संयोग होण्याकरिता कारणीभूत जे कर्म त्याला म्हणायचं काय? प्रसारण. बरोबर. शरीरापासून दूर देशाचा योग आणि शरीराच्या जवळ संयोग होण्याकरिता कारणीभूत जे कर्म त्याला म्हणायचं आकुंचन. अन्यत् सर्वम गमन. बाकीचं सर्व काय आहे? गमना. उरलेलं सारं अंतर्भूत करून घ्यायचं. कशात? चालणं, डुलणं, फिरणं, बसणं, उठणं, सारं काय आहे? चला पुढे. झालं? विचार न्यायबुद्धी आहे का? नाही. पुढे गुण संपला. आता त्याच्यानंतर पदार्थ आहे कोणता? सामान्य. त्याचा विचार मूळमध्ये नित्यम अनेकानुगतम सामान्यम. द्रव्य गुण कर्म वृत्ते तद्विदम परापर भेदात् परम सत्ता अपरम द्रव्यत्वादी. ठीक आहे जी. चला. नित्यम एकम अनेकानुगतम सामान्यम. सामान्याचं लक्षण नित्य असावं, एक असावं, अनेकामध्ये अनुगत म्हणजे अनेकामध्ये समवाय संबंधाने विद्यमान जे असेल त्याला म्हणतात काय? सामान्य. सामान्य म्हणजे जाती. थोडक्यात सामान्य म्हणजे काय? जसं घटत्व जाती. घट जरी फुटला तरी घटत्व जाती आहे की नाही? ती काही फुटत नाही, नित्य आहे.
आहे की नाही. 5000 वर्षापूर्वी सुद्धा घटामध्ये राहणारी घटत्व जाती होती, आजही आहे, आणि पुढे करोड वर्ष झाले तरी घटत्व जाती राहणारच आहे. मग जाती कशी झाली? नित्य आहे. बर, आपल्या या साधनास्थलीमध्ये राहणाऱ्या घटामध्ये घटत्व जाती आहे, आणि आडसला जे घट आहे त्या घटामध्ये राहणारी दुसरी कोणती जाती आहे असं आहे का? तिथं सुद्धा काय आहे? एकच आहे ही जाती, ती जाती एक आहे. जाती नित्य आहे, एक आहे. अनेकानुगत, अनेकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने विद्यमान आहे. घटत जाती एकच घटत राहते का? नाही, अनंत घटत राहते. म्हणजे अनेक ठिकाणी समवाय संबंधाने काय आहे? ती विद्यमान आहे. लक्षण समन्वय झालं की नाही? नित्यम एकम अनेकानुगतम सामान्य. चला पुढे, कुठं कुठं राहते जाती माहिती का? द्रव्य गुण कर्म वृत्ती. 3 ठिकाणी राहत जाती फक्त. कुठं? द्रव्य गुण आणि तद्विदम. तद्विदम तत् सामान्यम द्विदम. त्या सामान्याचे जातीचे किती प्रकार? 2. कोण कोण? पर अपर भेदात. पर जाती, पर सामान्य, पर जाती कोण आहे? सर्वात पर जाती सत्ता, परम सत्ता. सर्वात मोठी पर जाती कोणती आहे? सत्ता. अधिक देश उत्तित्वम परत्वम. सर्वात जास्त ठिकाणी राहणारी जाती कोणती आहे? सत्ता. द्रव्य गुण कर्म तिन्ही ठिकाणी राहते सत्ता जाती, म्हणून ती कोणती झाली? पर जाती. आणि तिला सोडून बाकीच्या साऱ्या जाती कशा आहेत? अपर जाती आहेत. बरोबर. घटत्व, पटत्व, मठत्व, द्रव्यत्व, पृथ्वीत्व हे साऱ्या काय आहे? किंवा आणखीनही भेद करता येऊ शकतो. पर जात झाली सत्ता, आणि केवळ अपर कोण? घटत्व, पटत्व. आणि समजा पृथ्वीत्व घेतली परापर. पृथ्वीत्व जाती कशी आहे? परापर. म्हणजे काहीच्या दृष्टीने पर, काहीच्या दृष्टीने अपर. सत्ताच्या दृष्टिकोनातून पाहिली तर अपर, आणि घटत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिली तर पर. लक्षात आलं? चला, मुख्य 2 भेद केले आहेत, परम सत्ता, अपरम द्रव्यत्वादी. लागली पंक्ती न्यायबोधिनी पहा. सामान्यम निरूपयती नित्यम एकम इति. लागलं जी? सामान्याचं लक्षण करतात. नित्यत्वे सती अनेक समवेतत्वम सामान्य लक्षणम. बोला. नित्यत्वे सती अनेक समवेतत्वम सामान्य लक्षणम. नित्य असून जे अनेकामध्ये समवाय संबंधाने विद्यमान आहे त्याला म्हणायचं काय? सामान्य. अर्थात जाती. आता पुढे पहा. नित्यत्व विशेषण अनुपादाने अनेक समवेतत्वस्य संयोगादौ सत्वात् तत्र अतिव्याप्ति तद्वारणाय नित्यत्व विशेषणम. बघा, सरळ आहे. लक्षण बोला एकदा. सामान्याचं काय? नित्यत्वे सती अनेक समवेत. नित्यत्व हे पद काढलं, लक्षण काय? अनेक समवेत. अर्थ काय झाला? अनेकामध्ये जो समवाय संबंधाने आहे त्याला म्हणायचं काय? जाती. मग जसं लक्षणाची काय होईल? मग अतिव्याप्ती. आणि कुठं? संयोगावर. लक्षण करत आहोत कशाचं? जातीचं, सामान्याचं. जाईल कुठं? संयोगावर. काय झाली? अतिव्याप्ती. कशी? ध्यान द्या. संयोग हा द्विष्ट असतो कमीत कमी. एकाच ठिकाणी संयोग राहतो का? किती जणांच्या ठिकाणी राहतो? कमीत कमी 2, 3, 4 राहू शकतो, आहे की नाही? समजा हस्तद्वयाचा संयोग आहे. तो संयोग कुठं कुठं राहील बरं? एकाच हाताच ठिकाण राहील का दोन्ही हाताच ठिकाण राहील? दोन्ही हाताच ठिकाण राहील. मग 2 म्हणजे अनेक झाले की नाही? अनेकांच्या ठिकाणी राहिला तो कोण? बर. तो संयोग त्या हातांच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? संवाद का? गुणगुणी आहे. संयोग हा गुण आहे, आणि तो गुणवाले कोण आहे? हात. 2 हाताचा संयोग झाला म्हणून, आहे की नाही? किंवा हस्तपुस्तकाचा संयोग झाला तर तो संयोग समवाय संबंधाने कुठं कुठं राहील? पुस्तक आणि हस्ताच्या ठिकाणी. मग अनेक ठिकाणी झाला की नाही? समवाय संबंधाने राहू राहिला की नाही? मग अनेक समवेतत्व हे लक्षण गेलं कुठं? संयोगाच्या ठिकाणी. कशाचं हे लक्षण? सामान्याचं. गेलं कुठं? संयोगावर. काय झाली? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं. कोणतं? नित्यत्व पद दिलं तर आता अतिव्याप्ती होणार नाही. म्हणजे कसं काय? तर नित्यत्व पद दिलं तर संयोग हा नित्य नाही. कळलं की नाही? संयोग काय आहे? नित्य आहे. आणि आपलं काय पाहिजे? नित्य. अतिव्याप्तीचं वारण. कळली पंक्ती? पंक्ती पहा. नित्यत्वे सती अनेक समवेतत्वम सामान्य लक्षणम. मिळालं ना? पुढे पहा. नित्यत्व विशेषण अनुपादाने.
उपादान म्हणजे ग्रहण करणे, अनुपादान म्हणजे त्याग करणे, न ग्रहण करणे. नित्यत्व विशेषण अनुपादाने अनेक संवेतत्वस्य, एवढंच लक्षण केलं तर संयोगादो सत्वात, आणि हे लक्षण विद्यमान आहे कुठं? संयोगाच्या ठिकाणी. सत्वात तत्र अतिव्याप्ती, त्या संयोगाच्या ठिकाणी काय होईल? अतिव्याप्ती. तद्वारणाय, त्या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता नित्यत्व विशेषण, कोणतं पद दिलं? नित्यत्व हे पद दिलेलं आहे. लागलं? चला पुढे. अनेक संवेतत्व अनुपादाने, मग म्हणे एक काम करू आता, अनेक संवेतत्व यालाच काढून टाकू. लक्षण किती राहील? नित्यत्वम सामान्यस्य लक्षणम, जे नित्य आहे त्याला म्हणायचं काय? सामान्य. लक्षण करत आहोत कशाचं? सामान्याचं. सामान्यावर जाईल, नित्य आहे सामान्य, पण आणखी कुठे जाईल? आकाश. आकाश नित्य आहे, परमाणू नित्य आहे, त्याच्यावर अतिव्याप्ती होईल, आहे की नाही? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद दिलं? अनेक समवेत. आता अतिव्याप्ती होईल का? आकाशावर नाही होणार ना, परमाणूवर नाही होणार. पंक्ती पहा. अनेक संवेतत्वानुपादाने नित्यत्व मात्र उपादाने, म्हणजे एवढंच लक्षण केलं. नित्यत्वम सामान्य लक्षण. हा, नित्यत्व मात्र उपादाने आकाशादौ अतिव्याप्ती, आकाशाधिकावर काय होईल? अतिव्याप्ती होईल. कारण नित्यत्व म्हणजे नित्य आकाश बी आहे की नाही? जे जे नित्य आहे त्याला सामान्य म्हणायचं. एवढंच लक्षण केलं तर नित्य आकाश बी आहे, अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? अनेक संवेतत्व. आकाशादौ अतिव्याप्ती तद्वारणाय अनेक संवेतत्वम उक्तम. बराबर? लक्षण काय बनलं बोला? अनेक समवेतत्वम सामान्यस्य लक्षणम. लागलं एवढं? हा, पुढे पहा. अनेक पद अनुपादाने, म्हणजे एक काम करा आता, अनेक पद काढून टाका, नुसतं अनेक एवढं पद काढून टाका. बरोबर? मग काय राहील बरं लक्षात? हा, नित्यत्वे सती समवेतत्वम. अर्थ काय होईल? नित्य असून जो समवाय संबंधाने राहतो त्याला काय म्हणायचं? सामान्य, आहे की नाही? नित्य असून जो समवाय संबंधाने असतो त्याला काय म्हणायचं? म्हणजे सामान्यावर लक्षण जाईल, पण याची अतिव्याप्ती होईल. आणि कुठं अतिव्याप्ती होईल सांगतात. अनेक अनुपादाने, म्हणजे अनेक पद ग्रहण केलं नाही तर नित्यत्व विशिष्ट समवेतत्व मात्र उक्तो, म्हणजे एवढंच लक्षण केलं आता. नित्यत्व विशिष्ट समवेतत्व म्हणजेच नित्यत्वे सती समवेतत्व. सती सप्तमीचा अर्थ होतो विशिष्ट. नित्यत्वे सती समवेतत्व अर्थात नित्यत्व विशिष्ट समवेतत्व, एवढंच जर लक्षण केलं तर बघा म्हणते. नित्यत्व विशिष्ट समवेतत्व मात्र उक्तौ आकाशगत एकत्व परिमाणादौ जल परमाणुगत रूपादौच अतिव्याप्ती. कुठं अतिव्याप्ती दाखवली माहिती का? आकाशगत एकत्व, आकाशाच्या ठिकाणी राहणारी एकत्व संख्या एक. अजून आकाशाचं परिमाण दुसऱ्या ठिकाणी. अजून जल परमाणुगत रूप, जल परमाणूचं रूप. एवढ्या ठिकाणी काय होईल? आणखीनही बऱ्याच ठिकाणी होईल, पण 3 ठिकाणी दाखवले इथं अतिव्याप्ती. कसं काय? ध्यान द्या. लक्षण काय बोला? नित्यत्वे सती समवेतत्व. नित्य असून जो समवेत आहे, तर आकाश नित्य आहे की नाही? मग आकाशाच्या ठिकाणी राहणारी एकत्व संख्या सुद्धा नित्य आहे की नाही? ती एकत्व संख्या नित्य आहे. आणि एकत्व संख्या कोणत्या संबंधाने राहते आकाशाच्या ठिकाणी? समवाय. तर समवाय संबंधाने राहू राहिली की नाही? समवेतत्व गेलं. बर, एकत्व संख्या आकाशाच्या ठिकाणी समवाय संबंधाने का राहते? गुण आहे. गुण गेलाय की नाही? 24 गुणात येते की नाही संख्या? संख्या गुण आहे ना. एकत्व ही काय आहे? संख्याच आहे. कळलं की नाही? मग आता एकत्व काय आहे? नित्य आहे. कारण आकाशाच्या ठिकाणी राहणार नित्यत्व एक नित्य आहे. एकम नित्यम अनित्यम च द्वित्वादिकम तू सर्वम अनित्यम एव. गेलाय की नाही? एकत्व संख्या, एकत्वापासून परार्धपर्यंत संख्या आहे. त्यापैकी एकत्व संख्या नित्य पण अनित्य पण. नित्याच्या ठिकाणी राहणारी नित्य, अनित्याच्या ठिकाणी राहणारी अनित्य. बरोबर आहे की नाही? घटाच्या ठिकाणी एकत्व आहे, एकह घटः. त्याच्या ठिकाणी राहणारे एकत्व अनित्य, पण आकाशाच्या ठिकाणी राहणारी एकत्व संख्या कशी? नित्य आहे. मग आता लक्षण काय आपलं? नित्यत्वे सती समवेत. एकत्व संख्या नित्य पण आहे, समवाय संबंधाने पण आहे. गेली अतिव्याप्ती झाली. बरोबर? अजून कुठं अतिव्याप्ती दाखवली? परिमाण, आकाशाचं परिमाण.
तर परिमाण हा सुद्धा काय आहे? गुण. आकाश एक आहे का दोन? एक. त्याचं परिमाण एक का दोन? एकच. बरोबर आहे की नाही? मग आता नित्य आहे ते, आकाश नित्य आहे तर त्याचं परिमाणही नित्य आहे. बरोबर आहे की नाही? नित्यत्वे सती. बरं ते परिमाण आकाशाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने आहे? समवाय संबंधाने आहे. नित्यत्वे सती समवेतत्व हे लक्षण कशाचं केलं? सामान्याचं. चाललं कुठं? परिमाण. परिणाम नाही, परिमाण. कळलं की नाही? कुठं लक्षण? परिमाण. आकाशाचं परिमाण. मग काय झाली? किती ठिकाणी अतिव्याप्ती दाखवली? दोन. अजून एका ठिकाणी जल परमाणुगत रूप. जलाचं परमाणू आहे की नाही? जलाच्या परमाणू जलाचा जो परमाणू, जलीय परमाणू, त्याच्या ठिकाणी त्याचं रूप आहे की नाही? त्याच्यावर अतिव्याप्ती. कारण जल नित्य आहे की नाही? आणि त्याच ठिकाणी राहणार गुण, रूप गुण, तो सुद्धा नित्यत्वे सती समवेतत्व. गेलं कुठं? जल परमाणूचं जे रूप त्याच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? म्हणजे का हो जल परमाणूच का घेतला बरं? पृथ्वीचा परमाणू का नाही घेतला? अगोदर कोण आहे? पृथ्वी, आप, तेज. पृथ्वीचा परमाणू सोडून जलाचा परमाणू का घेतला बरं? जलीय परमाणू का घेतला? काय कारण असेल? हा असं कसं घेतला? प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तर एक काना मात्रा सुद्धा अर्थ नाहीये शास्त्रात. कळलं? आठवत नाही? रूपादि चतुष्टयम पाकजम अपाकजम च पृथ्व्याम पाकजम अनित्यम च अन्यत्र अपाकजम नित्यम अनित्यम च. केलंय कुठतरी? मला वाटतं कुठतरी पंचशीला कुठे गेले? लक्षात आलं की नाही? नाही लक्षात आलं? रूप रस गंध स्पर्श पृथ्वीच्या ठिकाणी राहणारे कसे आहेत? पाकज आणि अनित्य. मग पृथ्वीचा परमाणू घेतला समजा, त्याचं रूप नित्य का नित्य? अनित्य. लक्षण जाईल का? कारण लक्षण काय आहे? नित्यत्वे सती समवेतत्व आहे. लक्षण जाणारच नाही. पृथ्वीच्या पृथ्वी परमाणूचं जे रूप त्याच्यावर लक्षण जाणारच नाही. कारण ते रूप कसं आहे? लक्षण कुठं जाईल? जल परमाणूचं जे रूप ते तर नित्य आहे, म्हणून त्याच ठिकाणी लक्षण जाईल. म्हणून अतिव्याप्ती तिथे दाखवली. कळलं? आता लक्षण केलं कशाचं? सामान्याचं. गेलं कुठं कुठं? एकत्व संख्या, आकाशगत एकत्व संख्या, आकाशाचं परिमाण, जल परमाणुगत रूप, अतिव्याप्ती. कळलं? पंक्ती पहा. आकाशगत एकत्व परिमाणादौ जल परमाणुगत रूपादौ च अतिव्याप्ती. कळलं? पुढे पहा. जल परमाणुगत रूपादेह आकाशगत एकत्व परिमाणादेह नित्यत्वात् समवेतत्वाच्च. है की नाही? जल परमाणुगत रूप भी नित्य आहे आणि समवेत आहे. बरोबर? पुन्हा जल परमाणुगत रूपादेह, पुन्हा आकाशगत एकत्व आणि परिमाण, आकाशाचं ठिकाणी राहणारा एकत्व गुण आणि परिमाण ते सुद्धा कसं आहे? नित्य असून समवेत आहे. म्हणून अतिव्याप्ती. समवेतत्वाच्च अतः ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं. कोणतं? अतः अनेक इति समवेत विशेषणम. समवेत याचं लक्षणामध्ये समवेत याचं विशेषण काय दिलं? अनेक दिलं. अनेक समवेत म्हणजे अनेकेषु समवेत हा त्याचा अर्थ आहे. मग लक्षण काय म्हणलं? बोला. अनेक समवेतत्वं सामान्यस्य लक्षणम. अर्थ काय होईल? नित्य असून अनेकामध्ये जे समवाय संबंधाने राहतं त्याला म्हणायचं काय? आता आकाशगत एकत्व संख्येवर अतिव्याप्ती होईल का? का बरं? आकाशगत एकत्व नित्य नाही का? समवाय संबंधाने राहत नाही का? पण अनेकाच ठिकाणी राहत नाही, एकाच्याच ठिकाणी राहतं. बरोबर? आकाशगत परिमाण नित्य आहे, समवेत आहे, पण अनेकाच ठिकाणी नाही, एकाच्या ठिकाणीच आहे. कळलं? जल परमाणुगत रूप प्रत्येक परमाणू वेगवेगळा आहे. मग जल परमाणुगत जे रूप ते जल परमाणूच्याच ठिकाणी राहील, एकाच्याच ठिकाणी राहील, अनेकाच्या ठिकाणी राहणार नाही. आणि आता लक्षणामध्ये अनेक पद दिल्यामुळे अतिव्याप्ती होणार नाही. लक्षण बनलं काय? सती अनेक समवेतत्वं सामान्यस्य लक्षणम. ठीक आहे जी. अनेक समवेतत्व नाम अनेकेषु
समवाय संबंधेन विद्यमानत्वम. अनेकामध्ये समवाय संबंधाने राहणं झालं. हे झालं राही लक्षण विवेचन कशाचं? सामान्याचं. याच्या पुढे विचार आहे आता विशेष. 5वा पदार्थ आहे की नाही? पदार्थ किती आहे? 7. कोण कोण? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. त्यापैकी किती पदार्थाचं विवेचन झालं? 4. कोण कोण? द्रव्य, गुण, कर्म आणि सामान्य. 5वा पदार्थ आहे कोण? विशेष. त्याचा विचार आपण करणार आहोत पण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.